दिल्ली स्फोटामधील 42 अवशेष फॉरेन्सिक टीमच्या ताब्यात. गाडीचे टायर, सीएनजी सिलेंडरसह इतर अवशेषांची तपासणी. दिल्ली पोलिसांच्या विशेष कक्षाकडून मार्गाचे सीसीटीव्ही मॅपिंग. I-20 कार लाल किल्ल्यावर कशी पोहोचली याची सीसीटीव्ही मॅपिंग सुरू. दिल्लीमधील स्फोटानंतर महाराष्ट्र पोलीस अलर्ट मोडवर. शिर्डीला येणाऱ्या वाहनांची देखील पोलिसांकडून कसून तपासणी. तर कोल्हापुरात अंबाबाई मंदिर परिसरातही सुरक्षा वाढवली. मिनी विधानसभेतही भाजपला सगळ्यात मोठा पक्ष बनवण्यासाठी प्रयत्न करा. महायुती जिंकली पाहिजे हे उद्दिष्ट ठेवून काम करा. मुख्यमंत्री फडणवीसांच्या भाजप नेत्यांना सूचना. राज्यामध्ये सर्पकार परिस्थिती निर्माण. 3 साप, प्रत्येकाची शेपूट प्रत्येकाच्या तोंडात अशी स्थिती. सगळेच एकमेकांना गिळायला बसलेत. उद्धव ठाकरेंचं महायुतीवर टीकास्त्र. मुंबई महापालिकेमध्ये 61 जागा ओबीसींसाठी आरक्षित. ठाकरेंच्या शिवसेनेच्या विनोद घोसाळकर यांना आरक्षण सोडतीचा फटका. तेजस्विनी घोसाळकरांचा मतदारसंघ मागासवर्ग प्रवर्ग म्हणून आरक्षित. तर ही माझ्यासाठी अतिशय दुःखद गोष्ट. मात्र माझ्या जनसेवेचा मार्ग थांबणार नाही. अर्ध्या रात्री सुद्धा नागरिकांसाठी तत्पर राहील. मतदारसंघ आरक्षित केल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांची भाऊक पोस्ट. दुसऱ्यांकडून काही गोष्टी होतात त्यावरून मला टार्गेट केलं जातं. सर्व नियमांना करतो, मला चुकीचं खपत नाही. 3 वेळा स्पष्टीकरण दिलंय. पार्थ पवार प्रकरणावरून अजित पवारांचं भाष्य. अजित पवार यांना यावेळीही मोदी वाचवू शकणार नाही. पार्थ पवार प्रकरणानंतर अंजली दमानी यांचा इशारा. मेघदूत बंगल्यावर बावनकुळेंची भेट घेतली. उद्या सकाळी मोठा गौप्यस्फोट करणार. पुण्यामध्ये पवारांची राष्ट्रवादी महाविकास आघाडी म्हणूनच निवडणूक लढणार. महायुतीसह अजितदादांच्या राष्ट्रवादीशी कुठलीही युती होणार नाही. प्रशांत जगतापांकडून स्पष्ट.